या ठिकाणी बघा, हे तुळशीचं झाड आहे. अत्यंत सुंदर असं हे पवित्र तुळशीचं झाड आहे. तर भगवान श्रीकृष्णाची ही तुळस आहे, भगवान पांडुरंगाची ही तुळस आहे. तर हे तुळस या पाठीमागं या ठिकाणी तुळशीला रोज आपण या ठिकाणी पाणी घालतो आणि सुंदर असं तुळस त्याला मंजुळा येतात. बघा, हे पवित्र झाड आहे आणि हे वृक्ष आहे, झाड आहे. झाडं एक नियम आपला सोडत नाहीत. झाडांना पाणी झालं, सूर्यप्रकाश झाला, हवा झाली की झाडं छानपैकी डवलायला लागतात. सुंदर असं त्यांना फुलं येतात, फळं येतात. तसं तुळशीला पण चांगल्या प्रकारचा मंजुळा येतात आणि 24 तास आपल्याला ते ऑक्सिजन देत राहते. कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वर्षामध्ये कितीही काळ बदलला तर हे जे झाडं आहेत, हे झाडं ऊन, वारा आणि पाऊस या 3 ऋतूमध्ये समतोल राखतात. मनुष्य एकमेव असा प्राणी आहे की त्याच्या जीवनामध्ये ना कंट्रोल राहतो, ना वागण्यामध्ये कंट्रोल राहतो आणि त्यामुळं मग माणसाला अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच माणसाला असं वाटतं की मी सगळं खाल्लं पाहिजे, मला कुठल्या प्रकारची बिमारी न झाली पाहिजे. मग आता प्रत्येक माणसाला बीपीचा आजार आहे. बीपी बरेच माणसाला बीपीचा त्रास आहे, बरेच जणाला शुगरचा त्रास आहे. का बरं होत असेल हे शुगर, बीपी? त्याच्या पाठीमागचं काय कारण असेल? मला सांगा. ही जी झाडं आहेत, ही झाडं आपल्याला बोलत नाहीत. न बोलणारी झाडंसुद्धा आपला नेम पाळतात त्याने. पाण्याशिवाय ह्या झाडाच्या मुळाला जर आपण तूप टाकलं तर हे झाडं येतील का हो? तुपाच्या ऐवजी समजा जर या ठिकाणी पेट्रोल टाकलं तर हे झाडं येतील का? डिझेल टाकलं तर येतील का? दूध टाकलं तर येतील का? नाही, झाडं येणारच नाही. कारण हे झाडं जरी बोलत नसले तरी त्याने निसर्गाचं पालन करतात. त्या झाडांना फक्त पाणी, ऊन, वारा हे 3 झालं की ते झाडं चांगल्या आनंदाने डौलत राहतात. मग मनुष्य असा का करतो वेड्यासारखा? ना जेवणाचा नेम पाळतो, ना खाण्यापिण्याचा नेम पाळतो. कुठल्या वेळी चहा पित राहतो, कुठल्या वेळी काही खात राहतो आणि मग हे सगळं खाण्यापिण्यामुळं माणसाला बीपी आणि शुगर होतो. आणि मग हे शुगर आणि बीपी आपल्याला कसा कंट्रोल करता येईल? बघा, विनाकारण आपण चहा पित असतो आणि विनाकारण पिलेला जो चहा आहे, तो चहा तुमच्या कालांतराने तुमचं वय होत आल्याच्या नंतर 40च्या नंतर, 50च्या नंतर तुम्हाला ते शुगर निर्माण करणार म्हणजे करणारच हे ठरलेलं आहे. तसंच अतिप्रमाणामध्ये जर तुम्ही तेलकट खात असताल, अतिप्रमाणामध्ये जर तुम्ही खारट खात असताल तर तुम्हाला बीपी हे होणारच आहे. मग विचार करा, झाडं कधी आपला नियम सोडत नाही, पण मनुष्य असा एकमेव प्राणी आहे, सगळं नियम पायदळी तुडवतो आणि वागतो आणि बीपी झाल्याच्या नंतर, शुगर झाल्याच्या नंतर मग तो रडत बसतो आणि आणखीन काय म्हणतो, मला आता काहीच नव्हतं पण एकाएकीच झालं, एकाएकीच झालं. तर असं एकाएकी कुठलीही गोष्ट होत नसते. याची सुरुवात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे खाता, पिता तेव्हापासून ते सुरुवात झालेली असते. शुगरची सुद्धा सुरुवात वयवर्षे 20 वर्षापासून त्याची सुरुवात झालेली असते. तुमच्या खाण्यापिण्यावर जर कंट्रोल नाही राहिला तर मग हे असे अनेक प्रकारचे रोग आपल्याला होतात आणि म्हणून आपल्याला शुगरपासून, बीपीपासून आणखीन वेगवेगळ्या आजारापासून जर वाचायचं असेल तर मला वाटतं कुठल्याही MBBS आदरणीय डॉक्टरनी तुम्हाला रोज 2 कप चहा पेत जा म्हणजे तुम्हाला बीपी होणार नाही किंवा शुगर होणार नाही असं कधीही आपल्याला सांगितलेलं नाही. अनेक डॉक्टरांनी तुम्हाला कितीतरी वेळ सांगितलेलं असतं की तुम्ही चहा, कॉफी असा आमुषापोटी घेत जाऊ नका, तरी पण आपण ऐकत नाहीत. आणि म्हणून मला वाटतंय आरोग्यासाठी जर आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर विनाकारण आपण रोज जे चहा घेतो आमुषापोटी ते चहा सरासरी तुम्ही सोडून टाका आणि त्या जागी सकस असा असणारा भाजीपोळीचा तुम्ही आहार घ्यायला सुरुवात करा. मग हळूहळू तुम्हाला भविष्यामध्ये पुढे हे बीपी, शुगर होणार नाही. असेल ते सुद्धा कंट्रोल व्हायला लागेल. ओम. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आज इथेच थांबूया. ओम.